कोणापासून? आमच्यापासून की आमच्या धर्मापासून? फक्त तुमच्यापासूनच नाही काही तर आपल्या जात आणि धर्माला संविधानापेक्षाही श्रेष्ठ मानणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीकडून धोका आहे. तुमचं संविधान आता आलं, आमचा धर्म आज हा देश माझा, तुझा, याचा, त्याचा या कट्टरतेपायी आपण वाटून घेतला आणि याचाच खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाला आणि इथल्या एकतेला धोका आहे. अजूनही तुम्ही आम्ही संविधानात समजून घेतलं नाही हो. आणि म्हणूनच हे संविधान समजवण्यासाठी व तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवण्यासाठी आणि समाजभान जागृत करण्यासाठी आम्ही वागिरे महाविद्यालय सासवडचे विद्यार्थी सविनय सादर करत आहोत पथनाट्य. आपला अभिमान आपला संविधान, आपला अभिमान आपला संविधान. माझी होळी अंबिका. मी 7000 वर्ष जुना आहे. मी मानवजातीला जगायचं कसं हे शिकवतो. मी संविधान मी फार जुना नसून अगदी 75 वर्षांपूर्वी आलो. मी सुद्धा माणसाला जगण्याची दिशा दिली. समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य माणसांमध्ये पेरलं. बायकांनी स्वातंत्र्य करू नये. त्यांनी चूल आणि मूल या पुरताच मर्यादित राहावं आणि राहिला विषय सन्मानाचाच ना तर त्यांना आम्ही देवी समान मानतोच की. बाई देवी किंवा दानव नसून ती एक माणूस आहे. तिला सुद्धा माणसाप्रमाणे स्वतःचं स्वातंत्र्य उपभोगता यायला हवं. मंडळी, संविधानानं आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. अहो, संविधानानं आपल्याला माणूस बनवलं. असं असलं तरी देखील आज आपला समाज त्या कट्टरतेच्या चिखलामध्ये अडकलाय आणि संविधानाला फरक समजत आहे. आजही जुन्या हुकुमशाहीचा आपल्या संविधानाला धोका आहे. म्हणूनच हे संविधान आपण समजून घेतलं पाहिजे, हडाहडांमध्ये रुजवलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झाले असे समजू. सरसमते वाचायला होता. एवढेच नाही तर तुम्ही ब्राह्मणात तुमच्या पाया पडायला होता. म्हणूनच धर्मपीठाकडून तुम्हाला शिक्षा थोपवण्यात येत आहे. तत्पूर्वी हे धर्मपीठ तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी देत आहे. धर्मपीठास माझी अशी विनंती आहे की मी जे काही बोलेन ती माझी शिक्षा कमी व्हावी यासाठी बोलणार नाही. माझ्यावर असा आरोप केला गेला आहे की मी लोकांना वेदाचे ज्ञान देतो. पण ज्ञान देणे हा काही गुन्हा नाही तर तो सर्वसामान्यांचा अधिकार आहे. सकलांचे आहे ते अधिकार, मग तो ब्राह्मण असो किंवा शूद्र. आणि राहता राहिला प्रश्न पाया पडण्याचा. वारकरी संप्रदाय सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना माऊली म्हणतात. जर त्या ईश्वरनेच आपल्यात भेदभाव केला नाही तर भेदभाव करणार तुम्ही नागरिक कोण? मंडळी, सुमारे 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला शिक्षणाचा आणि स्वातंत्र्याचा हक्क समजावून सांगितला. फक्त संत तुकाराम महाराजच नाही, संत जनाबाई देखील होत्या. संत जनाबाईंनी आज सुद्धा मुलींना घराबाहेर जाता येत नाही किंवा स्वातंत्र्य जगता येत नाही. पण त्या काळी संत जनाबाईंनी डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ, खांद्याभरी विना, आता मज मना कोण करी. ह्या अभंगातून त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क समजावून सांगितलेला आहे आणि हेच तर आपल्या संविधानात आहे. मंडळी, माझी मासिक
थांबा 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 मी हा सांगतो मला समजा माहित आहे संविधान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय. नसं तसं थोडंफार संविधान मला पण माहितीये. संविधान हे फक्त एका जातीसाठीच लिहलं गेलंय. तुम्ही सगळे थांबा, मी सांगते. संविधान तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही, ते फक्त वकिलांसाठी. त्यामुळे जास्त डोकं लढवायचं ना. तुम्ही काय सांगायला लागला? मी सांगते संविधान काय असते. संविधान ना इतर धर्मग्रंथांसारखाच एक धर्मग्रंथ आहे. हो आणि मग आपण संविधानाची पूजा करतो. बघा मंडळी, हा आहे सगळा गोंधळ. अहो काहींना अजून संविधानच समजलं नाही तर कोणतरी संविधानाला डोक्यावर घेऊन नाचतंय. पण संविधान हे डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नाही, तर संविधान हे डोक्यात घेण्याची गोष्ट आहे. संविधान हे कधीच हटवता येत नाही. संविधान हे कोणत्या वकिलांसाठी नाही, तर संविधान हे तुमच्या आमच्यासाठी आहे. संविधान हे कोणत्या जातीसाठी नाही आणि कोणत्या धर्मासाठी नाही. संविधान हे भारत देशातील प्रत्येक नागरिकासाठी आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्ये आपल्या संविधानाचा पाया आहेत. अशा अनेक प्रकारची मूल्ये घेऊन लक्षात घेतलं जातं, त्याला म्हणतात संविधान. अहो पण आज जगा आणि जगू द्या म्हणणारं असलं आपलं संविधान कुठे काही धोक्यात आहे मित्रांनो. अहो दिल्लीमध्ये ते जाळलं जातं आणि तरी सुद्धा आपण गप्प आहोत. सरेआम आपल्या संविधानाची पायामल्ली होते आणि तरी सुद्धा आपण गप्पच बसतो. उद्याचा भारत जर चांगला घडवायचा असेल तर उठा तरुणांनो, जागे व्हा. आपल्याला आपलं संविधान वाचवलं पाहिजे. संविधान वाचलं पाहिजे. संविधान अंमलात आणलं पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य संविधान आपल्याला सगळ्यांचा सर्व अधिकार देतं. कोणती जात पंथ वर्ण या सर्वांना संविधान समान न्याय देतं. माणूस श्रीमंत असो किंवा गरीब, संविधान प्रत्येकाला समान न्याय देतो. स्वातंत्र्याची आशा आहे संविधान. समतेचं सार आहे संविधान. बंधुतेची धार आहे संविधान. न्यायाचा आधार आहे संविधान. संविधान हे डोक्यावर घेण्याची नाही, तर डोक्यात घेण्याची गरज आहे. भारतातील लोकांच्या मनगटात राहणारे, घुसमटेल त्याच्या विना राष्ट्राचे प्राणरे. जाण जाण गड्या दुश्मनाला जाणारे. जाण जाण गड्या दुश्मनाला जाणारे. भारत माता की जय. भारत माता की जय.